हॅलो फ्रेंड्स, हाव आर यू ऑल? आय होप यू ऑल आर डुईंग व्हेरी वेल. चला तर मग आज पाहूयात काळ्या वाटाण्याची आमटी. त्याच्यासाठी हे भिजवून घेतलेले काळे वाटाणे आहेत, ओव्हरनाईट सोक केलेले आहेत. एक कांदा फायनली चॉप आहे, जिंजर गार्लिक कोरिएंडर पेस्ट आहे, हे आहे एक टोमॅटो, छोटं टोमॅटो होतं बारीक चॉप करून घेतलेलं आहे. हे आहे आपलं रेग्युलर कांदा खोबऱ्याचं वाटण, ज्याच्यामध्ये कोरिएंडर आहे, धना मिरपूड आणि हे सगळं मिक्स करून जिरं पावडर वगैरे ह्याच्यामध्येच ग्राइंड करताना टाकलेलं आहे. आणि दिस इज कोरिएंडर. चला तर मग आता सुरुवात करूया. फ्लेम ऑन करूया. कुकरमध्ये करायचं आहे. ऑइल ॲड करूया. 1 चमचा होईल एवढं तेल आहे. हे तेल तापलं आहे. मोहरी टाकून घेऊया, जिरं, कांदा आणि कढीपत्ता, सोबतच जिंजर गार्लिक पेस्टही टाकून घ्यायची. कांदा परतून झालेला आहे. टोमॅटो टाकून घेऊया. थोडंसं मीठ टाकायचं आहे. मिक्स करून घेऊया. आता हे जे वाटण आहे आपलं ते टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला ही लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे हे वाटणची लिंक. अतिशय इंटरेस्टिंग अशी रेसिपी आहे वाटण्याची सुद्धा, आणि हे खूप लॉंग लास्टिंग आहे. लाईक तुम्ही जर वर्किंग वुमन असाल तर 10-15 डेज तुम्हाला पुन्हा पुन्हा हे वाटण बनवायचं टेन्शन येणार नाही. 1/4 स्पून हळद, घरी जो मसाला असेल लाल तिखट ते टाकायचं, आणि गरम मसाला. मसाले परतून घ्यायचेत आणि जळू नये म्हणून थोडंसं पाणी टाकायचं. हे गरम पाणी आहे माझ्याकडे, ते टाकते मी. वाटाणे टाकून घेऊयात. कोरिएंडर टाकायचं. 1 कप पाणी होईल एवढं पाणी टाकायचं. आता वाफ घ्यायची. कुकरला 3 शिट्ट्या घ्यायच्या. पाणी उकळलेलं होतंच, बॉईल आलं. झाकण लावून घेऊया. हाय फ्लेमवर 1 शिट्टी घ्यायची आहे आणि नंतरच्या 2 किंवा 3 शिट्ट्या लो फ्लेमवर घ्यायच्या आहेत. आपली काळ्या वाटाण्याची उसळ तयार आहे. उसळ म्हणा, आमटी म्हणा, भाजी म्हणा. परफेक्टली शिजलेलं आहे. सर्व करून घेऊया. स्पेशल मालवणी कोकणी वाटाणे अशी आपली ही वाटाण्याची उसळ, काळ्या वाटाण्याची उसळ तयार आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. कमेंट करा, लाईक करा, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.